मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे कडवट कारल्याचे उपयुक्त गुण. आता हे कडवट कारल्याचे उपयुक्त गुण काय ते बघूया. अनेक जण कडू असल्यामुळे कारले खाणे पसंत करीत नाहीत, पण ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सुदृढ राहण्यासाठी आंबट, गोड, तुरट, खारट, तिखट रसांची गरज असते, त्याप्रमाणे कडू रसाची गरज असते. सुदृढ शरीरासाठी हे रस योग्य प्रमाणात हवे. यापैकी कोणत्याही रसाचा अभाव असल्यास शरीरात विकार उत्पन्न होतात. कारले वात, पित्त विकार, पांडू, प्रमेह, कावीळ रोगात लाभ देतो. छोटे कारले मोठ्या कारल्याच्या तुलनेत जादा गुणकारी असते. कारले शीतल, भेदक, हलके, कडवट, वातकारक असते आणि ज्वर, पित्त, कफ, रक्तविकार, पंडुरोग, प्रमेह, कृमिरोगाचा नाश करते. कारल्याचे काही उपयोग. मधुमेहाच्या रुग्णासाठी कारले विशेष हितकारक आहे. रोज सकाळी कारल्याचा रस घेतल्यास मधुमेहात लाभ होतो. 50 ग्राम कारल्याचा रस काही दिवस सतत घेतल्यास रक्त शुद्ध होते व रक्तविकारातून सुटका होते. कारल्याच्या पानांचा रस गरम पाण्यासोबत घेतल्यास पोटातील कृमी मरतात. कारल्याच्या पानांच्या रसाने मॉलिश केल्यास पायाची गळगळ थांबते. कारल्याचे फूल वाटून सैंधव मीठ मिसळून पोळावर बांधल्यास फायदा होतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारल्याचा रस प्यायल्यास बद्धकोष्ठता दूर होते. कारल्याच्या रसात थोडेसे हिंग मिसळून प्यायल्यास लघवी व्यवस्थित होते. कारल्याची भाजी खाल्ल्यास व 2 कारल्याचा रस सतत काही दिवस प्यायल्यास किडनी व मूत्राशयाची खडा फुटून युरिन सोबत बाहेर पडतो. फार महत्वाची माहिती मित्रांनो, फारच महत्वाची. कावीळ झाल्यास 1 चमचे कावीळ झाल्यास 1 कारले पाण्यात उगाळून सकाळ संध्याकाळ प्यायल्यास फायदा होतो. कारल्याच्या पानाचा फळाचा रस साखर मिसळून 1 चमचा घेतल्यास रक्ती मूळव्याधीत फायदा होतो. कारल्याच्या 3 पानासोबत 3 काळी मिरी वाटून प्यायल्यास मलेरियाचा ताप होतो. कारल्याच्या पानांचा रस शरीरावर चोळणेही फायदेशीर असते. आता आणखी एक छोटीशी टीप आहे मित्रांनो. या चुकीच्या सवयीचा विपरीत परिणाम होतो. काय चुकीची सवय? अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक कधी करू नये. विशेषतः फ्रीजचे थंड पाणी जर तुम्हाला सहन होत नसेल आणि जेवल्यानंतर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर 1 किंवा 2 घोटांनी पाणी प्यावे बस. परंतु त्यापेक्षा जास्त पिऊ नये, कारण जास्त पाणी प्यायल्याने पचन संस्थेवर वाईट परिणाम होतात. तंबाखूचे कोणत्याही स्वरूपात सेवन करणे धोकादायक आहे. त्याचे सेवन कधीही करू नये. असे असूनही काही लोक अन्न खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर सिगरेट ओढताना दिसतात. असे केल्याने पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. चालणे ही चांगली सवय आहे, पण जेवल्यानंतर लगेच चालणे हा पचनावर परिणाम करतो. चालताना आपल्या शरीरातील ऊर्जा जळते व शरीरातील पचनक्रियेसाठी ऊर्जा लागते. अशा स्थितीत जेवल्यानंतर काही वेळाने फिरणे हा एक चांगला उपक्रम ठरू शकतो. परंतु खाण्यासोबतच बाहेर फिरायला जाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवल्या फिरायला जाऊ नये. अनेक वेळा लोक जेवणानंतर चहा किंवा कॉफी पितात. त्यांना वाटते की यामुळे आपले अन्न पचते, परंतु हा गैरसमज आहे. खाल्ल्यानंतर चहा कॉफी प्यायल्याने आपले आहारातील लोह शोषून घेत नाही आणि प्रथिने पचवू शकत नाही. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.